मित्रांनो, काळू वॉटरफॉलला यायला रस्ता खूप अवघड आहे, पण येऊ शकता, गाड्या पण येऊ शकता. पण जवळपास 5-1 किलोमीटरपर्यंत म्हणजे पैदल चालायला लागतं. आणि त्याच्यामध्ये पण रोप ग्लायडिंग आहे. अजून तुम्हाला सांगतो बरंचसं काही त्याच्यामध्ये हे केलेलं आहे, म्हणजे नागरिकांनी खूप सुधारणा केल्या. फक्त पण हा कचरा जो आहे तो अजून काय त्यांनी काय उचललेला नाही आहे. हे पहा, पैसे बदलाय दाबून घेतात. पैसे तर असे घेतात ना. 2 व्हीलरचे आमच्याकडून 2 जणांचे 60 रुपये घेतले. ते जाऊन दे, त्याचं काही नाही. आणि एक वस्तूचे म्हणजे 5 रुपयाचं चिप्स जर तुम्ही घेतलं तर इथं जवळपास तुम्हाला त्याचे डबल पैसे द्यायला लागतात. म्हणजे 5 रुपयाच्या वस्तूचे 10 रुपये आणि 10 रुपयाच्या वस्तूचे 20 रुपये द्यायला लागतात. त्याच्यामुळं ह्यांचं काय, आणि त्यांचं पण बरोबर आहे, त्यांना टॅक्स लागतो आणि त्यांना येण्याचा खर्च आहे ते पण आपल्याकडूनच घेतात 3 महिन्यापासून. आणि पण कचरा तर इथं काय आहे तसंच आहे. तिथं काय म्हणजे जिथं तुम्ही जाशाल तिथं कचराच आहे. नुसता जिथं पाव तिथं कचराच आहे तो. आणि पैसे तर तुम्ही त्या हिशोबानेच घेत असतो. आम्ही साफसफाई करतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, पण इथं तर काय साफसफाई दिसत नाही, काही नाही. इथं आहे तसंच दिसते सगळं. हा पोचलो आपण इथं. हा खालचा वॉटरफॉल आहे. इथून वरती पण साईडला जायचं आहे. रस्ते तर असे आहेत, फॉरेस्ट खात्यांनी काय लक्ष देत नाही, काय नाही इथं. पण जाऊन द्या, आता 3 महिन्याचं असतं तिथं पर्यटकच घाण करतात, त्यांचं असं म्हणणं आहे. पण ठीक आहे, ते पण आम्ही मानून घेतो. पण इथं पर्यटकांची पण चुकी आहे. इथं त्यांची लापरवाही. अजून तुम्हाला सांगतो बरंचसं, म्हणजे त्यांचं जे पण काय खातात ते इथंच टाकून जातात.